नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन बन कबाब रेसिपी। तुम्हाला जर चिकन बन कबाब रेसिपी आवडली असेल किंवा तुम्ही कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला चिकन बन कबाब बनवायचे आहेत। त्यासाठी मी हे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि 2 बटाटे घेतले आहेत, 2 तेजपत्ते घेतलेले आहेत, 4 लवंग घेतले आहेत आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतली आहेत। इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं, पाणी मस्त असं उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण जे बोनलेस चिकन घेतले आहे ते टाकूया शिजण्यासाठी किंवा उकडण्यासाठी, आणि बटाटे पण टाकायचे आहेत त्याच्यासोबत। त्याच्यासोबत 2 तेजपत्ते घेतले आहेत ते पण टाकूया, लवंग घेतलेलं आहे ते पण टाकू, आणि मी काळी मिरी पूड टाकते आणि पुदिना। तुमच्याजवळ जर काळी मिरी पूड नसेल तर अख्खी काळी मिरी पण टाकला तरी चालेल। आता हे चिकन आणि बटाटा 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे किंवा उकडून घ्यायचं आहे। चिकनच्या किंवा बटाट्याच्या चवीपुरतं मीठ टाकूयात आणि मिक्स करून घेऊ। चिकन आणि बटाटा उकडेपर्यंत आपण आता चिकन बन कबाब सोबत खाण्यासाठी पुदिना चटणी बनवून घेऊया। त्यासाठी हे बघा, मी अर्धी जुडी अशी पुदिना घेतलेला आहे, थोडासा तो स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा धुवून घेतलाय। तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात, आणि 4 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। पाव चमचा चटणीच्या चवीपुरती मीठ टाकायचं आहे, आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळते आहे मी। लिंबाचा रस पिळल्याने तुम्हाला चटणी जर जास्त दिवस ठेवायची असेल तर टिकून राहते आणि त्याचा कलर पण चेंज होत नाही, हिरवा राहतो। आता याच्यामध्ये जरासं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, चटणी मी बनवून घेतलेली आहे। आता ही एका डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये काचेच्या वगैरे काढून घ्यायची आहे आणि झाकण घट्ट लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। तुम्हाला जेवढी जरूरत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता। हे बघा, साधारण 15 मिनिटं झालेली आहेत चिकन आणि बटाटा उकडत ठेवल्यावरती। आता आपण गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये गाळून काढून घेऊया चिकन आणि बटाटा। हे चिकनचं जे उरलेलं पाणी आहे त्याचं तुम्ही सूप बनवू शकता। हे बघा, उकडून घेतलेलं चिकन थंड झाल्यावरती आता हे वाटून घ्यायचं आहे थोडं बारीक करून असं। बटाटा आपल्याला टाकायचा नाही, फक्त चिकनच टाकायचं आहे। मी पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली, त्याच भांड्यामध्ये चिकन आता हे फिरवून घेणार आहे मिक्सरमधून। चिकन बन कबाब बनवण्यासाठी इकडे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून, थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे ती बारीक चिरून घेतली आहे, अंड 1 लागणार आहे, आणि उभा चिरून 1 कांदा घेतलेला आहे, तो नंतर आपल्याला पावासोबत लागणार आहे, आणि अर्धी वाटी छोटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा पण वापरू शकता। आणि इकडे मी मसाले घेतलेले आहेत, पाव चमचा लाल तिखट आहे, आमचूर पावडर आहे पाव चमचा, घरगुती मसाला अर्धा चमचा, आणि लाल तिखट पाव चमचा आहे, आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे। इकडे मी 1 बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता जे चिकन आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते सर्व काढून घेऊयात। 2 बटाटे आपण उकडून घेतले आहेत ते आता टाकूया, हाताने असे स्मॅश करून टाकायचे आहेत।
1 चमचा बेसन पीठ टाकू आणि तांदूळ पीठ. मीठ पाव चमचा. मिठाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही आहे, आपण चिकन उकडताना टाकलेलं, त्यामुळे कमीच वापरायचं आहे. आणि 1 चमचा कसुरी मेथी. हे सर्व मिश्रण आता चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा, चिकन टिक्कीचं मिश्रण आपलं बनवून तयार आहे मस्त असं. आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे त्याचे गोळे करून त्याचे टिक्के बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने थोडंसं त्याला असं चपट करायचं आहे आणि गोल करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सर्व चिकन टिक्के बनवून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं टिक्की तळण्यासाठी. हे बघा, टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत, ते आपण आता तळायला सोडूया. तेल पण गरम झालंय. मस्त असे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत टिक्क्या तळून घेऊ. आठ टिक्की बनवून झालेले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. चिकन टिक्की तळताना मीडियम टू स्लो गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. जास्त मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे नाही आहेत. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आता ह्या टिक्की दुसऱ्या साईडने परतून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, चिकन टिक्की मस्त अशा तळून झालेल्या आहेत. आता गॅस बंद करूयात आणि तेल व्यवस्थित गाळून टिक्की आपण काढून घेऊयात. हे बघा, टिक्की पण बनवून घेतलेले आहेत आणि इकडे मी पाव घेतले आहेत, ते असे कट करून घेतले आहेत मधून. त्याला आपण आता ही पुदिन्याची चटणी बनवून घेतली आहे, ती लावून घेऊयात. थोडंसं वरून मायोनीज लावूया. यामध्ये आता आपण जो उभा चिरून कांदा घेतलेला आहे तो टाकूयात. चिकन टिक्की बनवून घेतली आहे ती ठेवूयात अशी कांदा टाकल्यावरती त्याच्यावरती आणि पाव बंद करूयात. किंवा तुम्ही या पद्धतीने चीज बन कबाब पण बनवू शकता. एका चीज स्लाइसचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. खाली 2 तुकडे ठेवलेले आहेत, वरती 2 तुकडे. इकडे मी स्लो गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे. बटर पण हलकासा गरम झाला की आपण चीज बन कबाब जे बनवून घेतलेले आहेत ते शेकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित असे शेकून घेऊयात. दोन ते 3 मिनिटं झाल्यावरती वरून थोडासा बटर लावून घेऊयात. तीन ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने परतून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित असे 3 ते 4 मिनिटं शेकून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त असे चिकन बन कबाब बनवून तयार आहेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. मी 2 प्रकारचे बनवले आहेत. एक साधे चिकन बन कबाब बनवले आहेत आणि दुसरे चीज टाकून बनवले आहेत चिकन बन कबाब. हे बघा, मस्त असे किती छान वाटतात बघा. रात्री तुम्ही सर्व तयारी करून मुलांना पण सकाळी टिफिनसाठी देऊ शकता किंवा पार्टीसाठी वगैरे पण छान आहे, ते टेस्टी लागतात.
आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।